नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उमा देऊन तुमचं स्वागत करते. चला तर मग उर्वरित कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे आईची ठोक्या करायची शिकवण. भाग 3. मागच्या भागात आमचे एक वेळा झाले आणि आम्ही बेडवर तसेच नागडे पडलो आणि बोलू लागलो. मी म्हणालो, आई मी खूप लकी आहे, मला तुझ्यासारखी आई मिळाली. मला किती समजून घेतेस तू. आई म्हणाली, मला तू खूप आवडला आहेस. मज्जा आली तुझ्या बरोबर, मी पण तुला हवं ते देईन. मी म्हणालो, थँक्यू आई. ते कांचन दीदीचे आणि तिच्याकडे बघत स्माईल दिली. आई म्हणाली, लयच हरामी आहेस. आईला ठोक्या करून आता बहीण पण पाहिजे का? मी म्हणालो, पण तूच बोललीस ना. मग आई म्हणाली, हो ठोक्या करून घेत असताना मी काही पण बोलते, पण आता बोलली आहे तर करू प्रयत्न. मी म्हणालो, थँक्यू मम्मा. आता मला कळाले की ठोक्या करत असताना आईकडून आपल्या इच्छा मागून घ्यायच्या. मी तिच्या आंब्यावर हात ठेवला आणि उमा केली. आई म्हणाली, मन नाही भरले का तुझे? मी म्हणालो, तुझे भरले का? आई म्हणाली, नालायक, सर्वे माहित असते तुला. हळूहळू माझा उठायला लागला. मी तिचा आंबा तोंडात घेतला आणि चोखू लागलो आणि जिलेबी चोळू लागलो. आई म्हणाली, विशू बाळा, पण एक लक्षात ठेव, आपलं बिन फुटल नाही पाहिजे, सगळं गुपचूप व्हायला पाहिजे. हा का बाळा? मी तोंड वर काढून बोललो, हो आई, तू जस सांगशील तसंच होईल. तू जे बोलशील तेच मी करेन, तुझ्या गुलामासारखा. तिने माझ्याकडे बघितलं आणि स्माईल दिली आणि माझा चेहरा आंब्यांवर दाबला आणि तापली तीर्थरू. आई म्हणाली, हो तसंच झालं पाहिजे. या गोष्टीमध्ये तू माझा गुलामच आहेस. मला आवडले तुझे बोलणे. आई भलतीच खुश झाली. मला कवटाळून रस पाजत होती. आई म्हणाली, हा पी राजा चोखून चोखून. मनुके चाव जरा, खाली शेंगदाणा चोळ. मी तसाच करू लागलो. ती तापली खूप. हे बघून मी तिला विचारले, आई सांग ना, तो दुसरा कोण आहे? आता माझ्याकडून काय लपवायचे? आणि जिलेबीत बोटात बाहेर करून तिच्या डोळ्यात बघितले. आई म्हणाली, हा बेटा सांगते, तुझ्या बापाचा मित्र अशोक. मी चक्रावलो. मी म्हणालो, काय बोलते आई? अशोक मामा? आय कांट बिलीव्ह. कधीपासून? आई म्हणाली, झालाय बराच वेळा झालाय आमचं. खस बोलून तिने दुसरा आंबा भरला माझ्या तोंडात. तुम्ही घरी नसताना येतात ते कधी कधी? मी म्हणालो, मज्जा आहे तुझी. आई म्हणाली, घाबरू नकोस, तुला पण मज्जा देईल हवी तेवढी. पाहिजे ते करत जा. मी नाही बोलणार नाही तुला. मी म्हणालो, नक्की ना? नंतर पलटू नकोस. आई म्हणाली, हो बाबा, हो नक्की. आपण बिनधास्त सांगू एकमेकांच्या इच्छा. चालेल. मी म्हणालो, ओके. मग सांग तुझी पहिली इच्छा. असे बोलल्यानंतर ती लगेच गुडघ्यावर उभी राहिली आणि माझ्या छातीवरून एक पाय तिकडे टाकून गुडघ्यावर उभी राहिली आणि जिलेबी बोटाने फाकवत म्हणाली, कशी वाटते माझी जिलेबी? जिलेबी तोंडाकडे नेत म्हणाली. मी म्हणालो, याच्यापेक्षा सुंदर काय आहे? ती, हो ना. मग माझी पहिली इच्छा आहे की ही जिलेबी तू तोंडाने ठोक्या करायची आहे. असेच होऊन राहा, मी रगडेन तुझ्या तोंडावर. मी वेडाच झालो. पक्की ठोकाडी सारखी बोलत होती तीर्थरू. मी बोललो, चालेल. तशी ती माझ्या तोंडावर बसली आणि हळूहळू घासू लागली. तिच्या हलक्या झात्यांमुळे चर्र चर्र आवाज येत होता. थोड्या वेळाने तिने 2 बोटांनी जिलेबी फाकवली आणि बोलली, जीभ काढ ना, चाट आणि आत घाल मध्ये मध्ये. मस्त. तिने घासणे कंटिन्यू ठेवले. मी पण जिभेने चाटू आणि करू लागलो. कधी हनुवटीवर तर कधी नाकावर घासत होती. वरती स्वतःचे आंबे चोळत होती. डोळे बंद करून. कर बाळा, कर, तुझी जीभ मस्त आहे. चाटत राहा. आत फिरव. हा तसे. हा गोल गोल फिरव. आऊच. आता तिने जोर जोरात घासायला सुरुवात केली. माझा तर श्वास गुदमरत होता, पण मी तिची ती इच्छा आणि धडपड बघून तिला पाहिजे ते करून देत होतो. ठोक्या कर जिलेबी. खूप मस्त करतो. आवडला ना तुला? बोल ना बाळा, बोल. मी फक्त हो मध्ये मान हलवली. तशी तिने माझे केस पकडले आणि घोडा रायडिंग सारखे करू लागली आणि ओरडू लागली, मी संपणार आहे बाळा, अजून थोडा वेळ. आणि तिने पाणी सोडले. आऊन माझ्या तोंडावर ती राऊंड राऊंड जिलेबी फिरवू लागली. शहश. माझा इकडे शिवच गेला होता. नंतर थोडवर होत तिने पाणी चाटून घ्यायचा इशारा केला. मी चाटून पूर्ण साफ केल. ती खाली आली आणि माझ्या कपाळावर उमा करत बोलली,
खूप मजा आली. थँक्यू बाळा. आणि उमा करत तिचे पाणी तीच चाटू लागली. मला आता समजले की आईच्या इच्छा कशा आहेत. मग मीही तसंच काही विचार करू लागलो. आईने जिलेबी चावून ती थंड झाली आणि मला उपाशीच सोडले. पण मला पण आली मजा यामध्ये. मला तिची ती इच्छा कोणत्या लेव्हलची आहे ते कळलं. मग आई म्हणाली, चल उठ आणि आवर पटकन, तुझा बाप येतच असेल. मी म्हणालो, ऐक ना, माझं कर ना काहीतरी. आई म्हणाली, लाडात नको येऊ आता, पकडले जाऊ, बाप येतीलच आता. बघ 6 वाजले. मी बघितले तर 6 वाजले होते. पप्पा 6.15 ते 6.30 पर्यंत येतात. मी पटकन आवरू लागलो. आईची चढी उचलून दिली आणि बेड ठीक करू लागलो. आई म्हणाली, मी येते फ्रेश होऊन, तू धूपबत्ती लाव. मी समजलो तिच्या पाण्याचा हलका हलका सुगंध येत होता रूम मध्ये. मी पटकन तसे केले आणि अंघोळ करायला गेलो. थोड्याच वेळात बेल वाजली. पप्पाच होते. मी अंघोळ उरकली आणि बाहेर आलो. आई आणि पप्पा सोफ्यावर बसले होते बोलत. तिने चेंज करून मस्त साडी नेसली होती, मंगळसूत्र, टिकली वगैरे, आणि अशी वागत होती की थोड्या वेळापूर्वी काहीच नाही झालंय. मी बघतच राहिलो. तसे पप्पांनी विचारले, कधी आला विशू बेटा कॉलेजवरून? मी बोलण्या अगोदर आईच बोलली, आत्ताच आलाय, जरा थकल्यासारखा वाटत होता म्हणून बोलली की अंघोळ करून घे, आणि माझ्याकडे लूक दिला. मी मान हलवून हो बोललो आणि विचार केला, आई पण भारीच आहे, कांड करून असे वागते आहे की काहीच झालं नाही. मी म्हणालो, मी जरा वेळ पडतो, मला जरा चहा दे ना. आई म्हणाली, हो हो बनवते, आली घेऊन जा पळ. मी जाऊन बेड वरती पडलो. आत्ताच ज्या बेडवर जिथे तिने घासून घासून पाणी काढले होते. माझा परत उठला सर्व आठवून. तेवढ्यात परत बेल वाजली. आता कांचन आली होती. माझ्या मनामध्ये हलचल सुरू झाली. आई म्हणाली, आलीस बेटा, जा जाऊन फ्रेश हो, मी चहा आणते. कांचन म्हणाली, हो आली लगेच. मी बाहेर डोकावले तर कांचन बॅग ठेवत होती. तिला मी बघतच राहिलो. आज वेगळीच वाटत होती ती मला. तिचे आंबे 32चे, कंबर 26 आणि पपई 34 गोरी गोरी. मी तिच्याकडे एकटक बघत होतो. तेवढ्यात आई आली चहा घेऊन आणि बोलली, चहा घ्या आणि अभ्यासाला बसा दोघे एकत्र. तिला जरा शिकव. आणि मला डोळा मारला. मला समजला प्लॅन आईच. मी पण हळूच हो म्हणून डोळा मारला. थोड्या वेळाने कांचन चेंज करून आली. तिने 3/4 आणि टी शर्ट घातला होता. कांचन म्हणाली, आईने तुला माझा थोडा अभ्यास घ्यायला सांगितला आहे, करशील ना मदत दादा? मी म्हणालो, हो हो येणं बस, मला पण हेच पाहिजे होते. मग मी थोड्या गप्पा मारत अभ्यास घेऊ लागलो. पप्पा त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन तयारी करू लागले दारव्याची. ते तर त्यांचं रोजच हो. आई जेवण बनवत होती किचन मध्ये. मी टॉयलेटला जाऊन येतो म्हणून गेलो किचन मध्ये. आमचा किचन एक साइडला होता. मी जाऊन आईच्या मागे उभा राहिलो आणि दांडू लावला पपईला. तिने पाहिले, वाकून पाहिले बाहेर. पप्पाची रूम बंद होती आणि कांचन आत होती. आमच्याकडे पाठ करून तिने फोडणी टाकता टाकता पपई अजून पाठी केली आणि स्माइल देत म्हणाली, शिकव बरोबर तिला. मी पण जोर दिला आणि एक आंबा दाबत बोललो, तो मला शिकवत जा आणि मी तिला शिकवत जाईन. तशी तिने स्माइल दिली आणि दांडू पकडला. मी म्हणालो, आई घेणा थोडा, तोंडात बघ किती ताठलाय. आई म्हणाली, हो ना, मला मघाशीच घ्यायचा होता पण टाइम झाला होता. ती हळूच बोलली. मी म्हणालो, घे ना आता, इथेच पप्पा तर बिझी आहेत दारू पिण्यात, आणि कांचन पण नाही येणार. आई म्हणाली, नको प्लीज नाही. मी काहीच नाही बोललो, फक्त तिचा आंबा दाबत होतो. ती खाली बघून सावध काम करत होती. थोड्या वेळाने मी जसा बाहेर जायला लागलो तस तिने मला पकडले आणि फ्रीजच्या कोपऱ्यात ढकलले. मला काही समजायच्या अगोदर माझी ट्रॅक पॅन्ट खाली ओढली आणि घापकन दांडू तोंडात भरून चोखू लागली. मी शॉक झालो. माझ्याकडे बघत डोळे अर्धे करून चोखत होती. तिच्या अशा करण्यामुळे मी खूपच तापलो. मी बाहेर हलके बघत बघत तिच्या तोंडात फटके मारत होतो. ती मस्त आतपर्यंत घेत होती. थोड्या वेळातच माझे निघणार होते. मी इशारा केला की कुठे. तिने फक्त आ वासला आणि जीभ बाहेर काढली. मी सोडली पिचकारी तोंडात. सगळे पाणी बरोबर तोंडात पाडले आणि थोडे नाकाच्या बाजूला आणि हनुवटीवर. तिने पाहिले, तोंडात असलेले पाणी पिऊन घेतले आणि नंतर बोटाने बाकीचं पुसून चाटून घेतले आणि लगेच उभी राहून केस बांधले.
आणि मुद्दाम माझ्या डोळ्यात बघून जोरात बोलली, विशू जा पप्पांना विचारून ये काही लागतंय का. आणि मला बोट तोंडात घेऊन दाखवू लागली. मी तर पार येडाच झालो होतो. मी काही न बोलता डायरेक्ट पप्पांच्या रूम मध्ये गेलो आणि विचारले, पप्पा काही लागतंय का तुम्हाला. आईने विचारायला सांगितले आहे. पप्पा जवळ जवळ 4 ते 5 पॅक पिले होते. माझ्याकडे बघून बोलले, नको तुम्ही जा जेवायला, मी आलोच असे म्हणून अजून 1 पॅक भरला. आम्ही जेवत असताना पप्पा आले, थोडे जेवले आणि झोपायला गेले. आई भांडी धुवायला गेली आणि कांचन टीव्ही बघत होतो. आई आवरून आली आणि आमच्या मध्ये बसली सोफ्यावर. आई म्हणाली, कांचन दादा घेतोय ना अभ्यास बरोबर. कांचन म्हणाली, हो आई, मी रोज आता 1 तास तरी करेन अभ्यास दादा बरोबर. तसे आम्ही एकमेकांना स्माईल दिली आणि झोपायला गेलो. मी बेडरूम मध्ये जाऊन पडलो. सर्व चाललाय त्याचा विचार करत होतो. तेवढ्यात पप्पाचा मेसेज आला. मी विचारात पडलो की पप्पा मला आता का मेसेज करत आहेत. मी व्हॉट्सअप ओपन केला तर मेसेज होता, विशू मी आहे. आईने पप्पांच्या फोनवरून मेसेज केला होता. मी म्हणालो, बोल ना आई. ती म्हणाली, काय मग आली का मज्जा. मी म्हणालो, काय सांगू ग, काय भारी फील होत, मला खूप मज्जा आली. पप्पा झोपलेत का. ती म्हणाली, झोपलेत गाढ, त्याच नेहमीच आहे. मी म्हणालो, त्यांना एक उमा दे. ती म्हणाली, का. मी म्हणालो, त्यांच्या अशा वागण्यामुळेच तू माझ्या खाली आलीस. ती म्हणाली, हो खरं आहे, आणि हो तुझ्याच खाली नाही, अजून एक आहे ना. मी म्हणालो, अरे हो, तू तरी काय करणार, तू एवढी ठुकाडी आणि तुझा नवरा असा. थोडा वेळ तिचा मेसेज आलाच नाही. माझी पपई फाटली. मला वाटल मी काही ओव्हर बोललो का. मी परत मेसेज केला, हॅलो काय झालं, जास्त बोललो का. बोल ना, सॉरी चुकून बोललो. आता मला वाटलं की तिला राग आला आहे. मी सॉरी बोलत होतो. तेवढ्यात तिचा मेसेज आला, अरे काय झालं, मी टॉयलेटला गेली होती. आणि हो मला राग नाही आला, मला असंच आवडते, चावट बोलेल. मी म्हणालो, ओ थँक्यू मम्मा, मला वाटलं राग आला तुला, ठोकाडी. आई म्हणाली, विशू तू बोलू शकतो काही पण मला, आणि लव वाली स्माईल पाठवली. मी म्हणालो, काही पण. आई म्हणाली, ही काही पण. मी म्हणालो, वाव दॅट्स ग्रेट मम्मा. ती म्हणाली, तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा व कथेचा 3रा भाग. सुरेखाची गोडू ममा मस्त ना. तर अशाच अनमोल कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाकीची कथा पुढील भागात पाहूया. तोपर्यंत बाय बाय.